Okay, can you hear me? हॅलो. Yes. Yes, sir. थोडंसं नेटवर्क हे व्हायला लागलंय. कॉलेजमध्येच आहे मी, तरी पण थोडंसं नेटवर्क हे व्हायला लागले बघू, त्याच्यामुळं मीटिंगमधून एंड झाले. तर थोडंसं इंट्रोडक्शन देतो मी तुम्हाला. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय आहे. सो ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन जे आहे ते असं प्रोजेक्शन आहे ज्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल जे आहे, म्हणजे कोणताही जर ऑब्जेक्ट आपण घेतला तर त्याला 3 डायमेन्शन आहेत. कोणते कोणते डायमेन्शन आहेत त्याला? 3 डायमेन्शन. 3 डायमेन्शन म्हणजे लेंथ, ब्रेथ अँड हाईट. यस, 3 डायमेन्शन्स, 3D, त्याला आपण 3D म्हणतो. त्याच्यामध्ये लेंथ, ब्रेड्थ किंवा विड्थ म्हणतो आपण, आणि तिसरी म्हणजे हाईट. हे 3 डायमेन्शनचा एखादा ऑब्जेक्ट असतो, बरोबर आहे. परंतु तो जर ऑब्जेक्ट आपण एखादी गाडी स्केच काढतो आपण पेन्सिलने 4 व्हीलरचे, बरोबर आहे, आणि ते जर स्केच आपण जसंच्या तसं एखाद्याला दिलं तर तो त्याच्यापासून तशी गाडी बनवू शकणार नाही. किंवा एखादे बेअरिंग आहे सपोज, फॉर एक्झाम्पल दिस इज वन बेअरिंग. ओके, आणि ही 3 डायमेन्शनल बेअरिंग काढली सपोज मी. ही काय केली मी, अशी 3 डायमेन्शनल बेअरिंग काढली मी याच्या साइड वरून अशी. ओके, आणि याच्यामध्ये असे छोटे छोटे स्क्रोल बसवण्यासाठी बेअरिंग माहिती आहे ना सगळ्यांना? Yes, sir. ओके, आता ही जर बेअरिंग मी इथे काढली, ठीक आहे. बेअरिंग म्हणजे कशासाठी असते, जर सर्क्युलर मोशन जे आहे, 2 पार्ट मध्ये होणारी जी सर्क्युलर मोशन आहे ती मिनिमम फ्रिक्शनने व्हावी, म्हणजे त्याच्यामध्ये फ्रिक्शन होऊ नये. म्हणजे बेअरिंग तुम्हाला सगळ्या ठिकाणी बघायला मिळेल. सायकलचा जो हँडल आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही बेअरिंग बघायला मिळेल. खूप ठिकाणी बेअरिंग्स आहेत. परंतु ही बेअरिंग जर मला मॅन्युफॅक्चरिंग करायची असेल, सपोज ही माझ्या डोक्यामध्ये आली आणि ही जर मॅन्युफॅक्चरिंग करायची असेल, तर ही बेअरिंग जी आहे याचं 2 डायमेन्शनल ड्रॉइंग बनवावं लागतं मला, कारण जशीच्या तशी बेअरिंग मॅन्युफॅक्चर करणं शक्य नाही, बरोबर आहे. आणि ही जर मॅन्युफॅक्चर करायची असेल तर याचं 2 डायमेन्शनल मध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. आता जी ही आहे 3 डायमेन्शन मध्ये, याला लेंथ आहे, विड्थ आहे, हाईट आहे, बरोबर आहे. मग याला आपण काय म्हणतो, असे जे व्ह्यूज आहेत याला आपण आयसोमेट्रिक व्ह्यूज म्हणतो. तुम्हाला सध्या एमसीक्यू असल्यामुळे ही नावं सगळी लक्षात ठेवावं लागणार आहेत. आयसोमेट्रिक व्ह्यूज. आयसोमेट्रिक व्ह्यूज म्हणजे 3 डायमेन्शनल व्ह्यूज. ओके, मग आयसोमेट्रिक व्ह्यूचं आपल्याला 2 डायमेन्शन मध्ये कन्व्हर्ट लागतं. का कन्व्हर्ट करावं लागतं, कोण सांगेल? Why to convert isometric views into the orthographic views? Because For understanding. for understanding each and every part. याच्यामधले जे पार्ट्स आहेत ते व्यवस्थित समजावून घेण्यासाठी आपल्याला त्याचे 2 डायमेन्शनल मध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. मग हे जे कन्व्हर्जन आपण करतो 2 डायमेन्शनल मध्ये, आणि त्यावेळेला जो व्ह्यू तयार होतो त्याला आपण ऑर्थोग्राफिक व्ह्यू असं म्हटलं जातं. ओके, याला काय म्हटलं जातं, ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. मग याच्यामध्ये ऑर्थोग्राफिक व्ह्यूज मध्ये मग जसं तुम्हाला सांगितलं तसं फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू. फ्रंट व्ह्यू मध्ये सपोज हा असा सर्कल दिसत असेल, ठीक आहे, मग याचे प्रोजेक्शन घेतले खाली, याचे प्रोजेक्शन घेतले खाली, वरून बघितल्यानंतर आपल्याला मग काय दिसेल, फक्त एक रेक्टँगल दिसेल इथं असा. ओके, मी कलर यूज करत नाही, आपले जे ठरलेले कलर आहेत तेच यूज करणार आहे मी, फक्त समजावून सांगण्यासाठी हे यूज करतोय. ओके, तर हे अशा प्रकारे ऑर्थोग्राफिक व्ह्यूज आहे. जर हा व्ह्यू बघितला आपण राईट साइडचा, तर याला फक्त 2 डायमेन्शन असतात. याला कोणते डायमेन्शन असतात, 2 डायमेन्शन असतात. तर हे तुम्हाला समजलं ऑर्थोग्राफिक व्ह्यूज कशासाठी घ्यायचा. Yes, sir. ऑर्थोग्राफिक कशासाठी काढायचा, तर मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आपल्याला 3 डायमेन्शनल डायग्राम वरून आपण डायरेक्टली मॅन्युफॅक्चर करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ती डायग्राम 2 डायमेन्शनल मध्ये काढावी लागते. मग 2 डायमेन्शनल मध्ये जी डायग्राम काढतो त्याला ऑर्थोग्राफिक म्हणतो आपण, आणि जी 3 डायमेन्शन मध्ये असते त्याला काय म्हणतो आपण, आयसोमेट्रिक व्ह्यूज म्हणतो. ओके, तुम्हाला क्वेश्चन असू शकतो, एमसीक्यू मध्ये क्वेश्चन असू शकतो.
3 डायमेन्शन असतील त्यावेळेला लेंथ विड्थ हाईट असेल तर अशा ऑब्जेक्टला काय म्हटलं जातं. ओके, ठीक आहे. 2च सेंटेन्स आहेत पण एवढे लिहून घ्या, लगेच लिहून घ्या. त्याच्यानंतर मी मग ते कसे काढायचे ते आपण बघायला चालू करू. वी हॅव 2 लेक्चर्स कंटिन्युअस. आपल्याला 2 लेक्चर आहेत कंटिन्युअस आज. ॲब्सेंट स्टुडंट्स आहेत बऱ्यापैकी. झालं हे? झालं सर. ओके. आता याच्यामध्ये बघा, आपण 3 डायमेन्शनल डायग्राम घेऊ जी मागाशी होती तीच. ओके, दिसते हे डायग्राम? येस सर. आता या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर या डायग्रामला 3 डायमेन्शन आहेत. किती डायमेन्शन आहेत? 3 डायमेन्शन आहेत. त्याच्यामध्ये इकडच्या बाजूला ही लेंथ आहे. ओके, इकडं जर पाहिलं तर ही विड्थ आहे अँड दिस वन इज हाईट. मग आता प्रश्न पडला असेल तुम्हाला की तुम्ही या बाजूलाच लेंथ का म्हटला सर, या बाजूला का लेंथ नाही म्हटला? बरोबर आहे, याला विड्थ का नाही म्हटला? ठीक आहे, तर हे पण तुमच्या पुढे लक्षात येईल. तर ज्या बाजूला फ्रंट व्ह्यू असतो, फ्रंट व्ह्यू म्हणजे ऑब्झर्वर जो समोरून पाहतो त्या बाजूला आपल्याला 2 डायमेन्शन दिसतात. ओके, फ्रंट व्ह्यूला आपल्याला 2 डायमेन्शन दिसतात. जो फ्रंट व्ह्यू आपण ड्रॉ करतो त्या ठिकाणी आपल्याला 2 डायमेन्शन दिसतात. ते म्हणजे लेंथ अँड हाईट. ओके, लेंथ अँड, हे जरा व्यवस्थित करतो, लेंथ अँड हाईट. फ्रंट व्ह्यू जो काढतो आपण त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी दिसणार आहेत. एक म्हणजे ही लेंथ दिसणार आहे आणि दुसरी म्हणजे हाईट दिसणार आहे. त्यामध्ये आपल्याला विड्थ काय होणार आहे? इनव्हिजिबल असणार किंवा दिसणार नाही ते आपल्याला. ओके, त्याच्यानंतर दुसरा जो व्ह्यू आहे, इकडून बघा फ्रंट व्ह्यू दिसतोय हा, या बाजूने बघितल्यानंतर आपल्याला लेंथ आणि हाईट कन्सिडर करायचे आहे. येतंय तुमच्या लक्षात? हॅलो? येस सर. येस सर. मग दुसरा त्याचा व्ह्यू आहे तो म्हणजे टॉप व्ह्यू. वरून ज्या वेळेला आपण टॉप व्ह्यू बघत असतो, ऑब्झर्वर ज्या वेळेला पाहतो वरून, त्यावेळेला त्याला जो दिसणारा व्ह्यू असतो त्याला आपण टॉप व्ह्यू म्हणतो. जे पहिल्या सुरुवातीला शिकवलं होतं तुम्हाला मी, ते खरं इथं गरजेचं आहे. आणि हा सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आहे. हा तुम्हाला पुढे जाऊन सुद्धा प्रत्येक ठिकाणी यूज करायचा आहे हा चॅप्टर. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला लेंथ आणि विड्थ या 2 गोष्टी दिसतात. कोणत्या? लेंथ अँड विड्थ. ओके, हे टॉप व्ह्यू मध्ये झालं. आणि जो साइड व्ह्यू आहे, साइड
साइड व्ह्यू मध्ये 2 साइड व्ह्यू असतात, ते बघू आपण पुढे अजून. साइड व्ह्यू मध्ये आपल्याला काय दिसेल मग, हा बघा, जर राईट साइडने बघितलं, ऑब्जेक्टच्या राईट साइडने बघितलं तर आपल्याला राईट हँड साइड व्ह्यू दिसतो. काय दिसतो? राईट हँड साइड व्ह्यू. आणि जर लेफ्ट साइडने जर आपण बघितलं इकडून, त्यावेळेला आपल्याला लेफ्ट हँड साइड व्ह्यू दिसतो. पण दोन्ही मध्ये आपल्याला लेंथ, ओके, त्याची असणारी विड्थ आणि हाईट, या दोन गोष्टी जर बघा इकडून राईट साइडने जर पाहिलं तर लेंथ आपल्याला दिसणार नाही. आपल्याला काय दिसेल? विड्थ अँड हाईट. विड्थ अँड हाईट. ओके, इज दॅट क्लिअर? इथपर्यंत कोणाला शंका आहे? आपण प्रत्येक वेळेला ऑर्थोग्राफिक No, मध्ये sir. 3 व्ह्यूज काढणार आहे. त्याच्यामध्ये फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू. ओके, आता साइड व्ह्यू जो आहे तो कशावरती डिपेंड असतो, तर फ्रंट व्ह्यू साठी ॲरो कोणत्या साइडने दिलेला आहे त्या ठिकाणी असतो. जर समजा हा राईट प्रोफाईल जिथं लिहिले त्या ठिकाणी जर फ्रंट लिहिलं असतं, ओके, इकडून जर फ्रंट व्ह्यू दिला असता आपल्याला या डायरेक्शनने, या डायरेक्शनने जर असा फ्रंट व्ह्यू दिला असता आपल्याला, तर या डायरेक्शनने जर फ्रंट व्ह्यू दिला असता तर या ठिकाणी या बाजूने साइड व्ह्यू झाला असता. आणि या बाजूने साइड व्ह्यू झाला की इथं ही जी लेंथ आहे त्याला आपण विड्थ कन्सिडर करावं लागलं असतं, आणि जी विड्थ आहे त्या ठिकाणी आपल्याला लेंथ कन्सिडर करावं लागलं असतं. आलं लक्षात तुमच्या? येस सर. ठीक आहे, मग इथं एवढं हेच लिहून घ्या. फ्रंट व्ह्यू मध्ये काय काय असतात डायमेन्शन, टॉप व्ह्यू मध्ये कोणते असतात आणि साइड व्ह्यू मध्ये कोणते असतात, एवढंच लिहून घ्या. मी एकदम स्लोली चाललेलो आहे, एक एक पॉइंट कव्हर करतोय. झालंय? येस सर. ओके, मी तीच डायग्राम परत एकदा घेतो इथं. याला थोडस साईडला घेतो मी, छोटस पण करतो थोडस. किंवा इथं घेतो, ठीक आहे. डिलीट. आता याच्यामध्ये बघा, आपण जर क्वाड्रंट कन्सिडर केले तर ऍक्च्युली 4 क्वाड्रंट असतात. ठीक आहे, आपण जर या ठिकाणी क्वाड्रंट कन्सिडर केले तर या ठिकाणी 4 क्वाड्रंट आहेत. ठीक आहे, हा जो आहे हा आहे फर्स्ट क्वाड्रंट. दिस वन इज द सेकंड क्वाड्रंट. दिस वन इज द थर्ड क्वाड्रंट and this one is the fourth quadrant. असे हे 4 क्वाड्रंट आहेत. आता फर्स्ट अँगल प्रोजेक्शन नुसार, फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मध्ये काय असतं, एक पॉइंट आहे बघा त्याचा, त्याच्यामध्ये सिक्वेन्स दिलेले आहे. काय सिक्वेन्स आहे? ऑब्झर्वर त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि मग त्याच्यानंतर प्लेन, अशी सिक्वेन्स आहे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. थर्ड अँगल मध्ये कसं आहे? ऑब्झर्वर, प्लेन आणि मग ऑब्जेक्ट.
ठीक आहे. मग आता ज्या वेळेला आपण फ्रंट व्ह्यूला या बाजूने बघतोय, आता हा जो दिसलेला आहे, ही जी डायग्राम दिलेली आहे, याच्यामध्ये फ्रंट व्ह्यू कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल याच्यानुसार जर बघितलं तर, हॅलो, इथे First क्वाड्रंट quadrant. काढलेत आपण. आता हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये. अजून कोणाचं काय म्हणणं? फर्स्ट थर्ड कोणते? First quadrant, sir. फर्स्ट मध्ये. ठीक आहे. तर जे फर्स्ट म्हणतायत त्यांचं बरोबर आहे. ठीक आहे, कारण या XY च्या खाली आपण टॉप व्ह्यू काढणार आहे. ओके. थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड मध्ये फ्रंट व्ह्यू हा XY च्या खाली येतो. मी तुम्हाला क्वाड्रंट पण काढून दाखवले होते. ठीक आहे. तर याच्यामध्ये या डायग्रामचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला फ्रंट व्ह्यू मिळू शकतो, जो ऑब्झर्वरने इकडून पाहिल्यानंतर आहे. ओके. हा जो फ्रंट व्ह्यू आहे त्याच्या बरोबर खाली काय मिळणार आपल्याला? टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू. काही जण मुलं टॉप व्ह्यू या बाजूला पण काढतात, तर ते चुकीचं आहे. ज्या ठिकाणी फ्रंट व्ह्यू असतो त्याच्या बरोबर खाली टॉप व्ह्यू असतो. ओके. मग आता इथं साइड व्ह्यू काढणार, पण हा लेफ्ट हँड साइड व्ह्यू असेल की राईट हँड साइड व्ह्यू? तर या बाजूला व्ह्यू आपण जो काढणार त्याला आपण या बाजूने पाहणार. बरोबर आहे? बरोबर आहे. म्हणजे कोणत्या बाजूने? राईट साइडने पाहणार आहे. म्हणून हा जो व्ह्यू असतो हा असतो राईट हँड साइड व्ह्यू. जर याच ऑब्जेक्टला या बाजूने फ्रंट व्ह्यू असता, ओके, जर याच ऑब्जेक्टला या बाजूने फ्रंट व्ह्यू असता, तर फ्रंट व्ह्यू कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला असता? सेकंड सेकंड क्वाड्रंट मध्ये आला असता. बरोबर आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये आला असता. आणि मग त्यावेळेला या बाजूने आपण साइड व्ह्यू काढला असता. बरोबर आहे, या बाजूने आपण साइड व्ह्यू काढला असता. मग हा कोणता साइड व्ह्यू झाला असता? हा लेफ्ट साइडने बघून आपण काढतोय, म्हणून हा लेफ्ट हँड साइड व्ह्यू झाला असता. ठीक आहे. हेच पण काढतो मी थोडक्यात. जे ग्रीन कलर मध्ये केलेलं आहे त्याच्यासाठी वेगळा कलर यूज करतो मी, आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवतो फ्रंट व्ह्यू कसा आला असता. म्हणजे मी जे एरो काढलेत आता ग्रीन कलर मध्ये, हे असं काय यायला लागले. 1 सेकंड. ओके. हा जो ग्रीन कलर काढलेला आहे त्या बाजूने जर आपण फ्रंट व्ह्यू कन्सिडर केला, तर तो फ्रंट व्ह्यू इथं येईल. हा आहे फ्रंट व्ह्यू. त्याच्या बरोबर खाली काय येईल? टॉप व्ह्यू. आणि या साइडला कोणता व्ह्यू येईल आता? लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड व्ह्यू. हा, हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. लेफ्ट हँड साइड व्ह्यू कधी येणार, कुठे येणार, आणि राईट हँड साइड व्ह्यू कधी येणार, हे MCQ मध्ये सुद्धा तुम्हाला येऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला ही स्पेसिफिकली सांगतोय. फक्त साइड व्ह्यू या बाजूला येतो असं म्हणून सांगितलं असतं तरी पण काय अडचण आली नसती. पण राईट हँड साइड व्ह्यू कधी येतो आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू कधी येतो हे तुम्हाला माहित असायला हवं. ओके, हे समजलं? Yes, sir. इथपर्यंत कोणाला काही शंका नाही? मग तुम्ही काय करायचंय, पहिल्यांदा ही छोटीशी डायग्राम काढा. ही फ्री हँड काढा बरं का.
ही फ्री हँड काढा आणि त्याच्यानुसार हे जे पहिलं फ्रंट इकडे लिहिले, राईट इकडे लिहिलंय, त्याच्यानुसार ही क्वाड्रंट सिस्टम काढून घ्या. म्हणजे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, राईट हँड साइड व्ह्यू. आणि त्याच्यानंतर अशीच डायग्राम सेम काढा. त्याला हे ॲरो मी जे ग्रीन कलर मध्ये केलेले ॲरो आहेत ते ॲरो द्या आणि त्याच्यानुसार ही दुसरी डायग्राम काढा. म्हणजे तुमचं राईट हँड साइड व्ह्यू कधी येतो आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यू कधी येतो हे इथं क्लिअर होऊन जाईल. ओके, साइड व्ह्यू सांगा एकदा कसे येतात. ओके, साइड व्ह्यू कसे येतात एकदा सांगतो मी. ज्या फ्रंट व्ह्यू जिथं येतो, फ्रंट व्ह्यू किंवा थोडक्यात असं लक्षात ठेवा, जर फ्रंट व्ह्यू फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला, ओके, म्हणजे लक्षात ठेवण्यापेक्षा समजलेलं कधीही सोपं, जे मी आता सांगितलं होतं तुम्हाला. जर हा ग्रीन कलर काढला मी इथला ॲरो, या बाजूने जर पाहिलं या डायग्रामच्या ॲरोनुसार, तर ऑब्झर्वर ऑब्जेक्ट प्लेन हा जर रूल आपण इथं पाहिला, तर या डायग्रामचा फ्रंट व्ह्यू हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. म्हणजे इथं, ओके, इथं हा व्ह्यू येतो फ्रंट व्ह्यू. टॉप व्ह्यू हा नेहमी त्याच्या खाली येतो, बरोबर. आणि साइड व्ह्यू जो आहे तो मी या डायग्रामला राईट साइड कडून पाहतोय, माझ्या राईट साइड कडून किंवा माझ्या उजव्या बाजूकडून मी त्या डायग्रामला पाहतोय म्हणून. आणि त्या डायग्रामला इकडून पाहून मी पलीकडे ड्रॉ करतोय. मग पलीकडे कोणत्या क्वाड्रंट मध्ये जात आहे? ह्याच्या जर सेंटरला डायग्राम आहे असं कन्सिडर केलं आणि जर मी इकडून पाहिलं, ओके, इकडून पाहिलं, तर त्याचा व्ह्यू या क्वाड्रंट मध्ये जातो. म्हणून याला राईट हँड साइड व्ह्यू असं म्हणतात. त्याचं जर उलट केलं, या ठिकाणी डायग्राम आणून ठेवली आणि जर ॲरो बदलले फ्रंट आणि साइडचे, तर मात्र फ्रंट व्ह्यू सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये लेफ्ट हँड साइड व्ह्यू येत असतो. ओके, व्यवस्थित ड्रॉ करा, व्यवस्थित काढा. दोन्ही क्वाड्रंट छोटे छोटे काढले तरी चालतील, पण व्यवस्थित ड्रॉ करा. कारण याच्या पुढच्या व्ह्यू मध्ये आपण ह्याच डायग्रामचे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू कसे येतात हे काढणार आहोत. तुम्हाला ज्या काही शंका येत असतील तर शंका विचारा, कारण बऱ्याच जणांना शंका येतात पण विचारत नाहीत. त्याच्यामुळे एखादा आपला MCQ कव्हर होऊ शकतो. माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं मी सांगतोयच. आणि काढून झाल्यानंतर पण सांगा मला. झालं की सांगा मला लगेच.
झालं? ओके. So we will proceed now. Erase करू नये. One minute, sir. Okay. झालं? Yes, sir. ओके. आता आपण ऍक्च्युअल डायग्राम कशी काढणार आहे ते बघतोय, ते पण विदाउट डायमेन्शन, आणि त्याच्यानंतर आपल्याला विथ डायमेन्शन काढायचे आहे. ओके. परत एकदा तीच डायग्राम घेतो मी. या डायग्रामला मी इथे साईडला इथे पार्क करतो. ओके. आता आपण पहिल्या सुरुवातीलाच बघितलं की या डायग्रामचा जो फ्रंट व्ह्यू आहे तो इथं पहिल्यांदा एक्स वाय काढून घेऊ आपण. सो दिस इज द एक्स, दिस वन इज द वाय. ओके, हे क्वाड्रंट मधलेच एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आहेत. ओके, सो here it is x, here it is y. Then we consider it as, suppose, x1, this one is y1. ओके. आता इथं जर बघितलं तर इथं 4 क्वाड्रंट आहेत. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. ही गिव्हन डायग्राम आहे. हे जे आयसोमेट्रिक प्रोजेक्शन दिलेलं आहे आपल्याला, ही गिव्हन डायग्राम आहे. ही डायग्राम दिलेली असते आणि त्या डायग्राम वरून आपल्याला 2 डायमेन्शनली ऑर्थोग्राफिक व्ह्यूज काढायचे असतात. मग आपल्याला अगोदरच माहित आहे की फ्रंट व्ह्यू जो आहे त्याच्यामध्ये काय काय असतात, लेंथ आणि हाईट असते. त्याच्यानंतर जो टॉप व्ह्यू आहे त्याच्यामध्ये काय काय असतात, टॉप व्ह्यू मध्ये काय असतात, Length and width. Length and width. विड्थ. त्याच्यानंतर जो साइड व्ह्यू आहे, साइड व्ह्यू, त्याच्यामध्ये काय असतात,
Width and Width height. and height. हाईट, विड्थ अँड हाईट. आता याच्यामध्ये बघा, फ्रंट व्ह्यू आपला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतोय. यांनी ॲरो दिलेला आहे. सगळ्या डायग्रामला एवढे सगळे ॲरो दिले जात नाहीत, फक्त एक ॲरो दिला जातो, तो म्हणजे फ्रंट व्ह्यू डायरेक्शन साठी. त्याच्यानुसार आपण बाकी सगळेचे जे व्ह्यू आहेत ते आपल्याला काढायचे असतात. याच्यामध्ये इकडच्या बाजूने हा फ्रंट व्ह्यू आहे, बरोबर आहे. म्हणून हा जो इथं आहे, दिस इज लेंथ. या डायग्रामच्या ॲरो नुसार दिस वन इज विड्थ अँड दिस इज हाईट. ऍक्च्युली इथं डायमेन्शन दिले, मी जिथं लेंथ विड्थ हाईट दिलेले आहे, या ठिकाणी काय दिलेले असतात, डायमेन्शन दिलेले असतात. ओके, मग फ्रंट व्ह्यू मध्ये काय येणार, लेंथ आणि हाईट येणार. मग त्याच्यासाठी मी काय करतो, इनिशियल स्टेजला आपल्याला शिकण्यासाठी आपण लेंथ आणि हाईट ही पहिल्यांदा मेजर करून घ्यायची. ह्याची टोटल लेंथ किती आहे बघायची आणि टोटल हाईट किती आहे बघायची. ठीक आहे, आणि तेवढ्या याचा टोटल लेंथ आणि हाईटचा एक बॉक्स तयार करून घेऊ आपण. टोटल लेंथ आणि हाईटचा एक बॉक्स तयार करून घेतो मी. कलर चेंज करतो कारण तो कलर परत आपल्याला वापरायचा आहे. सो इफ सपोज दिस इज द हाईट, ओके, इफ सपोज दिस इज द हाईट. बॉक्स तयार करताना x1 y1 पासून एक 15 मिलीमीटरचं डिस्टन्स सोडतो मी आणि xy पासून 15 मिलीमीटरचं डिस्टन्स सोडतो मी. ठीक आहे, या ठिकाणी मी लेंथ आणि हाईट याचा मिळून मी एक बॉक्स तयार केला. कळलं हा बॉक्स कसा तयार केला मी. ह्याची टोटल लेंथ किती होते बघितली, त्याच्यानंतर त्याची टोटल हाईट किती येते बघितली, कॅल्क्युलेशन केलं, मेजर केली, सगळ्यांची ऍडिशन करून लेंथ किती येते, हाईट किती येते, त्याच्यानुसार ही लेंथ आहे आणि ही काय आहे, हाईट आहे. आता या ठिकाणी दिस वन इज द लेंथ अँड दिस वन इज द हाईट. इथं काय ते काय लिहायची गरज नाही इथं बरं का, लेंथ आणि हाईट मी लिहितोय असं. इथं डायमेन्शन लिहावे लागतात आपल्याला परत, पण इथं समजण्यासाठी मी लिहितो. तर आता या बाजूने फ्रंट व्ह्यूने ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला ह्यातला काही पोर्शन आपल्याला दिसतोय, बरोबर आहे. मग कोणता कोणता पोर्शन दिसतोय बघा याच्या मला मी बघतो. आता त्यासाठी मी एक कलर यूज करतो, हा कलर यूज करतो. सपोज हा पोर्शन दिसेल का आपल्याला, इथला हा रेक्टँग्युलर आहे तो. हॅलो, तुम्ही सांगायचंय मला. या बाजूने आपण पाहतोय ऑब्झर्वर, हा जो पोर्शन आहे रेक्टँग्युलर हा दिसेल का आपल्याला. येस सर, दिसणार की. Yes, sir. दिसणार. ठीक आहे, मग मी याला त्या कलरने हे करतो, थोडासा डार्क घेतो कलर. मग याला मी एक कलर देतो. पहिली डायग्राम आहे, थोडासा वेळ लागेल पण समजण्यासाठी एकदम स्लोली शिकवलेलं थोडंसं फायदा होईल. ठीक आहे. आता याच्यानंतर हा जी वरचा सरफेस आहे हा हा दिसेल का, नाही No, sir. नाही दिसणार. त्याच्यानंतर हा दिसेल का, No. हा समोरचा हा रेक्टँग्युलर आहे Yes. Yes, sir. हा दिसणार आहे, बरोबर आहे. मग याला पण मी कलर करतो. कोणतरी काहीतरी बोलायला लागले, ऐकूय नाही व्यवस्थित. तर हा पोर्शन पण आपल्याला विजिबल आहे. ओके, याला मी हा कलर देतो. कोण बोलते, काय आवाज येत नाही व्यवस्थित ऐकू. ठीक आहे. आता हा सोडून हा पोर्शन दिसेल का आपल्याला, ह्या बाजूचा आहे हा फ्रंट व्ह्यू मध्ये. No, sir. हा टॉपचा आहे, हा सरफेस दिसेल का, No, sir. नाही दिसणार. म्हणजे फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला ही जी स्ट्रीप आहे ही स्ट्रीप आणि त्याच्यावरती ही स्ट्रीप, ह्या दोनच रेक्टँगल जे आहेत ते आपल्याला इथं दिसायला पाहिजे. ठीक आहे, म्हणून मी काय करतो, या ठिकाणी आता हे दोन काढायला चालू करतो मी. ठीक आहे, तर या ठिकाणी याची लेंथ किती आहे मोजतो. इथून इथपर्यंत जी काय लेंथ आहे, जी मी अगोदरच मोजलेली होती इथं, ती अशी मी इथं घेतो.
ओके. आता या लेंथ वरती मी आता बघा कुठं आलोय, इथून इथं आलोय. त्याच्यानंतर इथं ही हाईट घेतो कंपास मध्ये, इथून इथपर्यंत त्याची जी काय हाईट आहे ती घेतली. म्हणजे आता मी या पॉइंटला आलोय. बरोबर आहे का? समजतंय का? येस सर. डायग्राम मध्ये या पॉइंटला. आता इथून मी इकडं जातो आणि याला क्लोज करतो. इथून तुमचं प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही हे सगळं इझिली करू शकाल. ओके. आणि आता इथून परत खाली आलो. ठीक आहे. म्हणजे हा जो पोर्शन आहे इथला जो दिसत होता तो मी कव्हर केला. ओके. मग आता राहिला हा पोर्शन. मग या पोर्शनच्या मध्ये हा भाग आहे. मग आता याचं कसं करायचं? तर हा दिसणार नाही आपल्याला तिथं. त्याच्यामुळं आता महत्वाची गोष्ट सांगतोय बघा. याची जी अप्पर लाईन आहे म्हणजे ही लाईन आणि याची जी असणारी लोअर लाईन आहे, ह्या दोन्ही काय असणार आहेत? सेम. सेम असणार आहेत. करेक्ट. ह्या दोन्ही लाईन सेम असणार आहेत. त्याच्यामुळं हा जो सरफेस आहे हा लाईन मध्ये कन्व्हर्ट झालेला आहे. हा काय झालेला आहे? लाईन मध्ये कन्व्हर्ट झालेला आहे. म्हणून याच्यापासून मी आता या कॉर्नरला येतो बघा मी इथं. ठीक आहे. म्हणजे इथून आता स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो वरती. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथून परत इकडे, आणि तिथून परत खाली. ओके. झालं. इथं जेवढं दिसत होतं तेवढं मी इथं ड्रॉ केलं. हा झाला फ्रंट व्ह्यू. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला अडचण वाटली? नो सर. नो सर. ओके. हा आहे फ्रंट व्ह्यू. ओके. ही एकदम सिंपल डायग्राम आहेत. हळूहळू आपण अवघड पण डायग्राम बघणार आहेत पुढं. आता याच्यामध्ये जी मिळणारी लेंथ आहे, आता जर तुम्ही टॉप व्ह्यू बघितला तर टॉप व्ह्यू मध्ये 2 डायमेन्शन आहेत. एक म्हणजे लेंथ आहे आणि दुसरी म्हणजे काय आहे? विड्थ आहे. तर या दोन्ही पैकी असणार लेंथ जी आहे ती ऑलरेडी आपण फ्रंट व्ह्यू मध्ये घेतली. बरोबर आहे. म्हणून त्या लेंथचा आपण टॉप व्ह्यू मध्ये वापर करणार आहे. कसा? तर त्याचे जे प्रत्येक कॉर्नर्स आहेत ते कॉर्नर मधून आपण प्रोजेक्शन लाईन घेणार आहे. ते म्हणजे अशा. ओके. जे कॉर्नर पॉइंट आहे तिथून प्रोजेक्शन लाईन जर घेतली तर आपल्याला डायग्राम काढायला सोपं जातं. ठीक आहे. ही लेंथ आहे टोटल. आता राहिली विड्थ आपल्याला याच्यामध्ये प्लॉट करायची आहे. मग विड्थ साठी इकडून 15 मीटर डिस्टन्स सोडतो मी आणि जेवढी काय त्याची टोटल विड्थ आहे मोजतो मी आणि तेवढ्या अंतरावरती इथे एक बॉक्स तयार करतो. हे समजलं मी कसा तयार केला बॉक्स? ठीक आहे. ही लेंथ मला ऑलरेडी मिळाली. परत इथे प्लॉट करायची गरज. दुसरी गोष्ट, तुम्ही ही लेंथ जी आहे हा बॉक्स जो आहे तो याच्या जर बाजूला काढाल थोडाफार इकडं बाहेर तर तसं चालत नाही. प्रत्येक पॉइंट हा त्याच प्रोजेक्शन लाईन वरती खाली आला पाहिजे. आलं तुमच्या लक्षात मी काय सांगितलं आता? नाहीतर तुम्ही काय कराल, ह्या टॉप व्ह्यू साठी लेंथ आणि विड्थ मोजाल आणि त्याचा बॉक्स असा साईडला काढाल इकडं टॉप व्ह्यू मध्ये आणि याच्यामध्ये टॉप व्ह्यू काढाल त्याचा. जर तुम्ही याच्यामध्ये टॉप व्ह्यू काढला जो फ्रंट व्ह्यूच्या बरोबर खाली नाही तर हे चुकीचं आहे. सर आणखीन एकदा सांगा टॉप व्ह्यू. हा, टॉप व्ह्यू साठी काय केलेलं आहे? टॉप व्ह्यू मध्ये 2 डायमेन्शन आहेत. लेंथ आहे आणि विड्थ आहे. ठीक आहे. मग त्याच्यापैकी लेंथ जी आहे ती मी वरून घेतो फ्रंट व्ह्यू मधून. म्हणजे प्रत्येक कॉर्नर मधून प्रोजेक्शन लाईन घेतो. इथे मला 2च कॉर्नर सापडले म्हणून मी 2 कॉर्नर मधून 2 प्रोजेक्शन लाईन घेतल्या. ओके. आणि विड्थ जी आहे ती मोजतो मी आणि याच्यापासून ठराविक अंतरावरती नियर अबाउट 15 मिलीमीटर, तुम्ही ते 16, 17, 18, 20 घेतलं तरीही काही फरक पडत नाही. ओके. मग इथून एक लाईन ड्रॉ करतो
आणि त्याच्यानंतर त्याची जी काही टोटल विड्थ आहे तेवढी घेऊन दुसरी लाईन इथं ड्रॉ करतो. ओके, मग याच्यामध्ये मला सांगायचं असं होतं की टॉप व्ह्यू जो आहे तो बरोबर फ्रंट व्ह्यूच्या खाली असतो. ओके, तुम्ही लेंथ अँड विड्थ मोजली आणि असा जर साइडला ब्लॉक काढला आणि त्याच्यामध्ये जर टॉप व्ह्यू तुम्ही काढला तर ते चुकीचं आहे. ओके, मग आता या ठिकाणी डायमेन्शन आहेत, हे जे आहे ही असेल विड्थ आणि ही असेल लेंथ. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला टॉप व्ह्यू काढायचा आहे. टॉप व्ह्यू काढण्यासाठी ऑब्झर्वरची जी पोझिशन आहे ती इथं असते वर. कर्सर दिसतोय तुम्हाला? Yes, Yes, sir. sir. Yes, Yes, sir. sir. आता ऑब्झर्वर इथं जो होता तो इथून इथं गेला आणि वरून पाहायला लागला. मग वरून ऑब्झर्वर ज्या वेळेला पाहायला लागला त्यावेळेला त्याला काय काय दिसेल? त्यासाठी मी थोडासा कलर अजून वेगळा चेंज करतो. ओके, हा सरफेस दिसेल का? Yes, Yes. sir. Yes, ठीक आहे, हा सरफेस मी थोड्या वेगळ्या कलरने इथं कलर करतो. ठीक आहे, हा दिसेल. Yes, sir. Okay, so I will draw it with one different color. ओके, हे दोन जो अशा कलर मध्ये दिसतोय तो टॉप. आता हा दिसेल, ही साइड जे दिसते हे दिसेल त्याला वरून बघितल्यानंतर? No, sir. No, sir. नाही दिसणार. करेक्ट. मग आता जे टॉप व्ह्यू मध्ये दिसणार आहे ते आपल्याला बरोबर तिथं ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी घेताना व्यवस्थित घ्यायचं. ठीक आहे, जरी तुम्हाला वाटते की इकडून बघितल्यानंतर या बाजूला असं येत असेल पण असं होत नाही. म्हणजे अर्धी ओळ अशी, ही जी लाईन आहे ही लाईन ही अशी येत असेल असं वाटतं असेल पण तसं नाही येत. ठीक आहे, ठीक आहे, आपण काढायला बघू मग आपल्या लक्षात येईल. याचा हा जो पॉइंट आहे कॉर्नर पॉइंट बघा बरं का, मी कलर चेंज करतो, रेग्युलरचा घेतो आपला चॉकलेटी कलर. याचा हा जो कॉर्नरचा पॉइंट आहे बरोबर आहे, तो म्हणजे हा आहे इथं. बरोबर आहे का? बघा इमॅजिन होते का? कारण या ठिकाणी दोन पॉइंट आहेत. एक म्हणजे हा फ्रंट साठी हा एक पॉइंट आहे आणि हा एक आहे. दोन पॉइंट आहेत. बरोबर आहे? मग या पॉइंट पासून मी इकडं चालू करतो काढायला असं, म्हणजे या पॉइंट पासून इकडं. ठीक आहे, याच्यापासून आता विड्थ, आता मी लेंथ घेतली पहिल्यांदा. बघा हे लेंथ मध्ये येते का नाही? हे लेंथ मध्ये यायला पाहिजे. बघा इथं सुद्धा Yes, लेंथ sir. मध्येच हे येत आहे. आता विड्थ घेतो, मग इथं पण विड्थ मध्येच यायला पाहिजे. सो दिस इज विड्थ अप टू दॅट पॉइंट. त्याच्यानंतर आता मी इथं आलो, इथून परत इकडं काढतो या पॉइंट पर्यंत, जी लेंथ मध्ये येते. इथं पण लेंथ मध्येच आलं पाहिजे. ओके, आणि त्याच्यानंतर तो बॉक्स जो आहे रेक्टँगल तो कम्प्लीट करतो इथं मी. ठीक आहे, हे आलं. आता हा जो पॉइंट आहे त्याच्या बरोबर खाली हा पॉइंट आहे. ठीक आहे, म्हणजे ते दोन्ही पॉइंट एकच आहे जे इथं आहे. आता या पॉइंट पासून मी इकडं काढायला चालू करतो विड्थला. इथून या ठिकाणी आलो, इथून परत लेंथ, ही टोटल लेंथ आहे इथं आता. आणि परत अजून विड्थ. दिस इज द टॉप व्ह्यू. बरोबर आहे का? बघा टॉप व्ह्यू.
कोणाला काही शंका आहे याच्यामध्ये? हॅलो, आता तो इथं ऑब्जेक्ट असा ठेवलाय, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटणार आहे की हा असा दिसायला हवा होता. कसा? असा. बऱ्याच जणांच्या इमॅजिनेशन मनामध्ये असं झालं असणार आहे. हा असा आणि इथून असा. बरोबर आहे ना? कारण इथं असं दिलेलं आहे ऑब्जेक्ट, त्याच्यावरून असं वाटतं की हे इथं त्याच्या पुढे हे, म्हणजे हे इथं याच्या पुढे हे असं फिरलं कसं काय? तर ते ऑब्झर्वरच्या पोझिशन नुसार फिरलेलं आहे. मग दोन्हीपैकी कोणतं बरोबर आहे? आपण काढलेलं बरोबर आहे ना पहिलं? Yes, sir. Yes, sir. हा, कारण जर हे असं काढायचं म्हटलं तर याच्या मधून एक प्रोजेक्शन लाईन मिळायला पाहिजे होती आपल्याला, फ्रंट व्ह्यू मधून, जी मिळत नाही. याचा अर्थ हे बरोबर आहे. सो आय विल डिलीट, इरेज दिस थिंग, दिस व्ह्यू. इथपर्यंत समजलं कोणाला काय अडचण? हा जो व्ह्यू काढलेला आहे आपण, याला आपण म्हणतो टॉप व्ह्यू. ठीक आहे, हा झाला, एक झाला फ्रंट व्ह्यू, दुसरा टॉप व्ह्यू. आता तिसरा जो व्ह्यू आहे तो आहे साइड व्ह्यू. आता हा जो साइड व्ह्यू आहे याच्यामध्ये दोन डायमेन्शन्स आहेत. एक म्हणजे विड्थ आहे आणि दुसरी म्हणजे हाईट आहे. तर हे डायमेन्शन ऑलरेडी आपल्याकडे आहेत दोन्ही व्ह्यू मध्ये. ओके, फ्रंट व्ह्यू मध्ये हाईट आहे आणि टॉप व्ह्यू मध्ये विड्थ आहे का बघा बरं, चेक करा. आहे? Yes, sir. तर त्या फ्रंट व्ह्यू मधून आपण साइड व्ह्यू काढण्यासाठी फ्रंट व्ह्यू मधून आपण हाईट घेणार आणि टॉप व्ह्यू मधून विड्थ घेणार आहे. कसं घ्यायचं आहे बघा. आता हाईट साठी मी प्रत्येक कॉर्नर मधून प्रोजेक्शन लाईन घेतो इकडं. या कॉर्नर मधून घेतली, त्याच्यानंतर या कॉर्नर मधून एक घेतो, त्याच्यानंतर या कॉर्नर मधून एक घेतो. ओके, एवढेच कॉर्नर आहेत ना? ठीक आहे. आता टॉप व्ह्यू मधून जी विड्थ घेतो त्यावेळेला आपल्याला दोन प्रकारे घेता येते विड्थ. किती प्रकारे? दोन प्रकारे घेता येते. एक म्हणजे आता बघा, इथून इथपर्यंत घ्यायचे डिस्टन्स, त्याच्यानंतर हे कंपास मध्ये डिस्टन्स घेऊन कर्व काढायचा आणि मग वरती घ्यायचे. ठीक आहे, परंतु माझ्याकडे कंपास नाही, त्याच्यामुळे मी हा 45 डिग्रीचा घेऊन घेणार आहे. तर 45 डिग्रीची लाईन काढायची. ही बरोबर 45 डिग्री असली पाहिजे, नसेल तर प्रोजेक्शन लाईन चुकतात. त्याच्यावरती याच्यामधून प्रत्येक कॉर्नर मधून लाईन घेतो मी. हे समजलं का काय केलं मी? Yes, sir. थर्ड क्वाड्रंट मध्ये मी 45 डिग्रीची घेऊन एक लाईन घेतलेली आहे आणि त्याच्यापर्यंत याच्यामधून प्रत्येक कॉर्नर पॉइंट मधून इथपर्यंत मी लाईन ड्रॉ करतोय. त्याच मी वरती विड्थ म्हणून घेणार आहे. ठीक आहे, आणि या पॉइंट मधून परत वरती.
म्हणजे फ्रंट व्ह्यू मधून मी हाईट घेतली आणि टॉप व्ह्यू मधून विड्थ घेतलेली आहे. ओके, आता मग आता या साइड व्ह्यू मध्ये आपल्याला काय काय दिसेल, तर साइड व्ह्यू मध्ये या बाजूने बघितल्यानंतर एक मी कलर यूज करतो, दुसरा कोणता तरी, इथे एवढाच राहिलेला आहे. ओके, जो आपल्याला या ठिकाणी आता दिसतोय तो म्हणजे हा वेगळा कलर घेतो थोडासा. बरोबर आहे ना, एवढाच पोर्शन दिसेल ना आता. येस सर. हाच पोर्शन जो इथे दिसतोय आपल्याला, तो आपल्याला साइड व्ह्यू म्हणून ड्रॉ करायचा आहे. तो तसाच यायला हवा. आता तिथे तुम्ही जर साइड व्ह्यू मध्ये बघितलं तर तशी लाईन तयार झालेली असणार आहे, तशी डायग्राम थोडीफार तयार झालेली असणार आहे प्रोजेक्शन लाईन मुळे, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त ती कन्व्हर्ट करायची आहे. ही अशी कशी आली लाईन, तर या ठिकाणी प्रोजेक्शन लाईन घेतो मी, एक राहिली होती ती. ओके, मग आता या ठिकाणी आपल्याला विड्थ आणि हाईट मिळणार आहे. विड्थ आपल्याला आता मी या पॉइंटला आहे, इथं या पॉइंट पासून काढायला चालू करतो. या डायग्राम मधला हा पॉइंट इथला, म्हणजे याच्यामधला हा पॉइंट. बरोबर आहे का बघा, एम आय करेक्ट? बरोबर आहे का? किंवा इथं सांगतो आता तुमच्या, हा जो वरचा पॉइंट आहे इथला, हा तो पॉइंट म्हणजेच हा आहे. बरोबर आहे का? येस सर. बरोबर. मग हा जो खालचा पॉइंट आहे याच्यातला, ह्याच्याच खालचा पॉइंट जो हा आहे, हा पॉइंट तो म्हणजेच हा पॉइंट आहे परत एकदा इथंच. बरोबर आहे, एकावरती एक दोन पॉइंट आहेत तिथं, किंवा हा पॉइंट सांगतो बघा, हा पॉइंट आहे तो पॉइंट म्हणजेच साइड व्ह्यू मध्ये हा पॉइंट आहे इथला. ओके, मग मी तिथून काढायला चालू करतो. आता मी इथून पहिल्यांदा इकडे जातो इथपर्यंत. आता मी इथं आलो, आता इथून वरती जातो हाईट मध्ये. मग या पॉइंट मधून ही हाईट, त्याच्यानंतर परत विड्थ, आता इथून इथं आलो मी, या कॉर्नरला आलो. बरोबर आहे? आता तिथून टोटल या पॉइंट पासून इथं खाली येतो असा, म्हणजे इथून टोटल डाउनवर्ड इथं, इथून परत या बाजूला इकडे, आणि इथून परत इथं. ओके, असाच दिसतोय साइड व्ह्यू बघा. त्याच्यामध्ये हा जो व्ह्यू आपण ड्रॉ केलेला आहे, हा आहे साइड व्ह्यू किंवा राईट हँड साइड व्ह्यू. कारण याला राईट साइडने बघितलं आपण, त्या ऑब्जेक्टला आपल्या राईट साइडने त्या ऑब्जेक्टला पाहिलं, म्हणून इथं इकडं पाहतोय हा ऑब्झर्वर, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, आणि त्याच्या पलीकडे असणारी प्लेन. मग त्याच्या पलीकडे असणारी प्लेन म्हणजे ही, आणि त्याच्यावरती आपण हा व्ह्यू ड्रॉ केला. याच्यामध्ये आपल्याला
दोन हे मिळतात, ही मिळते विड्थ आणि ही मिळते हाईट, किंवा या दोन्हीचा वापर करून आपण साइड व्ह्यू कंप्लीट करत असतो. समजलं इथपर्यंत? कोणाला काही शंका? याच्यावरती व्हीपी असते आणि याच्या खाली HP. ठीक आहे, कळालं? येस सर. ओके. आता हे जे आपण ड्रॉ केलेलं आहे हे विदाउट डायमेन्शन आहे. हे काय आहे? विदाउट डायमेन्शन. आपल्याला ऍक्च्युली कसं विचारलं जातं? विथ डायमेन्शन विचारलं जातं. मग त्यावेळेला खरं आपल्याला ड्रॉ करायचं असतं. एक डायग्राम तुम्हाला दाखवू इथं, म्हणजे सिंपल मध्ये असणारी. पहिल्या सुरुवातीला आपल्याला काही काढायच्या डायग्राम आहेत, त्या कशा असतात बघूया. पेस्ट फ्रॉम मधून घेतो मी एखादी डायग्राम. डायग्राम दिसते ही तुम्हाला? येस सर. येस सर. तर अशा प्रकारचे डायग्राम तुमच्या एक्झाम मध्ये विचारले जातात, ज्याच्यामध्ये लेंथ, हाईट, विड्थ ह्या मोजायच्या आहेत आणि त्याच्यानुसार या डायग्रामचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू आपल्याला काढावे लागतात. आता ही जर आपण बघितली पहिल्या सुरुवातीची सिंपल डायग्राम, तर याच्यामध्ये इनव्हिजिबल पार्ट कुठं आले नाहीत. तर ह्या ज्या डायग्राम आहेत याच्यामध्ये इनव्हिजिबल पार्ट सुद्धा येतात, जे आपल्याला डॉटेड लाईन्सनी दाखवावे लागतात. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे पुढं? येस सर. ओके. ठीक आहे, ही डायग्राम ही 3 डायमेन्शनल आणि त्याच्यावरून ही 2 डायमेन्शनल डायग्राम काढून घ्या. काढताना डायमेन्शन जरी नसले तरी प्रत्येक प्रोजेक्शन लाईन ओढून त्याच्या खाली त्याचा व्ह्यू व्यवस्थित आला पाहिजे. ठीक आहे, ओके. कोणाला शंका असतील तर विचारा, आणि जर शंका असतील तर चॅट बॉक्स मध्ये टाका, आणि झाला तरी पण चॅट बॉक्स मध्ये टाका, कारण हे कानाचं जे आहे ते मी काढतोय सध्या. सगळ्यांनी ड्रॉ करायचं आहे. आणि मी अजून एकदा सर्वांना सांगतोय, अब्सेंट राहू नका. If your absentee is less than 70%, then you will be defaulter and you will be in trouble. आता सध्या तुम्हाला काय वाटत नाही त्याचं, परंतु ज्या वेळेला खरंच प्रॉब्लेम मध्ये याल त्यावेळेला एक तर असं असतं की एक्झामचा पिरियड चालू असतो, तुम्ही त्याच्या विचारात असता आणि असे काहीतरी अडचणीमध्ये आला की जास्त प्रॉब्लेम येतो. मग एक्झाम राहते बाजूला आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत बसावे लागतात तुम्हाला. तर त्याच्यापेक्षा कंटिन्युअसली प्रेझेंट राहावा. विनाकारण किरकोळ कारणांसाठी लेक्चर्स अजिबात बुडवू नका. जर खरंच खूप सिरियस इश्यू असेल त्यावेळेला मला मेसेज करा. ओके, आणि मग अब्सेंट राहावा, ते पण ठराविक वेळेपुरतं, 1 दिवसासाठी वगैरे.
ओके झाले. Yes, sir. ठीक आहे. आता आपण विथ डायमेन्शन एक डायग्राम बघू. सो आय विल इरेज दिस ऑल. सगळ्यांचे झाले ना? Yes, sir. ओके. सो वी विल सी वन डायग्राम. Okay, so we will take one more diagram here. Once again we will take simple diagram. डायग्राम दिसते सगळ्यांना? येस सर. ओके, आता एक याला ॲरो काढतो मी, कारण ॲरो दिलेला नाही त्याच्यामध्ये. ज्या बाजूने आपल्याला फ्रंट व्ह्यू काढायचा आहे, तर मगाशी या बाजूने ॲरो होता, आता या बाजूने ॲरो मी ड्रॉ करतो. So I will draw arrow from this side. So from this side we have to draw front view. ओके, मग आता याचा फ्रंट व्ह्यू जो आहे तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल? सेकंड क्वाड्रंट. करेक्ट. So we will draw here XY line. This is the XY line. And this one is the X1 Y1. आता हे मी लिहित नाही प्रत्येक वेळेला, XY X1 Y1 पहिल्या डायग्राम मध्ये काढले होते. आता याच्यामध्ये फ्रंट व्ह्यू या क्वाड्रंट मध्ये येणार, पण त्याच्या अगोदर आपल्याला याची लेंथ आणि हाईट मेजर करायला हवी. बरोबर? याची टोटल लेंथ किती आहे? टोटल लेंथ, टोटल हाईट आणि टोटल विड्थ मेजर करायची कधीही. किती आहे बघा बरं टोटल लेंथ? 45. टोटल लेंथ किती आहे? 45. करेक्ट, 45 मिलीमीटर. सगळे मिलीमीटर मध्ये असतात. त्याच्यानंतर टोटल विड्थ किती, हाईट किती आहे? 45. 15, 15 आणि 15 म्हणजे टोटल 45 आहे. त्याच्यानंतर राहिली विड्थ. टोटल विड्थ किती आहे? 60. 20 20 20 60. करेक्ट. हे पहिल्यांदा आपण ड्रॉ केलं. आपल्याला जर फ्रंट व्ह्यू काढायचा असेल तर बॉक्स कितीचा तयार करायला हवा? 45 to 45. 45 into 45. करेक्ट. मग आपण 45 into 45 चा एक बॉक्स तयार करून घेऊ. मग आता मी सध्या अंदाजेच काढतोय, तुम्ही काढताना मात्र 45 45 चा काढायचा. आणि ह्या लाईन ह्या एकदम फेंट लाईनने काढायच्या. ह्या खरं तर आपल्या डायग्रामचा भाग नाहीत, पण आपल्याला डायग्राम काढण्यासाठी सोपं जावं त्याच्यासाठी आपण हा बॉक्स काढतोय, जेणेकरून याच्या बाहेर डायग्राम नाही गेली पाहिजे. कारण टोटल लेंथ जर 45 असेल तर टोटल डायग्राम जे डायमेन्शन आहेत किंवा जी डायग्राम आहे ती त्या साइज मध्ये बसायला हवी. ठीक आहे, हे 45 45 चं मी ड्रॉ केलेलं आहे. आता याच्यामध्ये बघणार आहेत आपण याच्यातले कोणते कोणते पार्ट दिसणार आहेत आपल्याला. ओके, आता याच्यामध्ये बघा कोणते कोणते पार्ट दिसत आहेत ते मी इथे डायरेक्टली काढतो. तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही शंका येत असतील तर त्याच्यामध्ये हे करा. अभिषेक घाडगे, तुमचा मेल वापरत नाही का तुम्ही?
लॉंगेस्ट साइड नाही हो सर, असलं लॉंगेस्ट साइडला लेंथ कन्सिडर करताना असं नाही, ज्या बाजूने फ्रंट व्ह्यू बघतो आपण त्या बाजूला लेंथ असते. ओके, मगाशी पण मी तुम्हाला तेच सांगितलं, जर फ्रंट व्ह्यू चेंज झाला तर लेंथ चेंज होते. ओके ठीक आहे. तर याच्यामध्ये आता पाहूया आपण. बघा मी डार्क करतोय, तो फ्रंट व्ह्यू मध्ये दिसत असणार आहे आपल्याला. हा एक एरिया आहे. So this is in front view. This portion comes into the front view. त्याच्यानंतर ही स्टेप दिसणार नाही, डायरेक्ट ही दिसेल. ओके, आणि त्याच्यानंतर इथं ही एक दिसेल. बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त अजून कोणती दिसते का सरफेस? नो सर. नाही No, दिसत नाही. ठीक आहे, मग मी आता या पॉइंट पासून, या कॉर्नर पॉइंट पासून काढायला चालतो. याचा हा कॉर्नर पॉइंट म्हणजे इथं हा कॉर्नर पॉइंट असणार आहे. बरोबर आहे. बघा सुरुवात कुठून करायची हे महत्वाचं आहे. इथला हा कॉर्नर पॉइंट जो आहे तो म्हणजेच इथं हा आहे. ठीक आहे, इथून मी 45 मिलीमीटर या बाजूला जातो. 45 मिलीमीटर या बाजूला आलो म्हणजे मी इथून इथं आलो. ठीक आहे, इथून मी आता डायरेक्टली वरती इथं जातो. किती? 45 परत. थोडक्यात तिथं जे दिसतंय मला ते मला इथं ड्रॉ करायचं आहे. त्याच्यानंतर इथून इकडं आता हे डिस्टन्स किती आहे मला सांगा. 10 millimeter. 10. इथून इथपर्यंत 10 मिलीमीटर, 10 कारण हे millimeter. 45 मायनस हे 35 म्हणजे इथं 10 मिलीमीटर. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला प्रत्येक वेळी करावे लागणार आहेत डायग्राम्स मध्ये. सो दिस इज 10 मिलीमीटर. त्याच्यानंतर परत तिथून इथपर्यंत खाली या कॉर्नर पर्यंत किती असेल डिस्टन्स आता हे? 30 मिलीमीटर. या कॉर्नर पासून इथपर्यंत डिस्टन्स आहे 30. कसं 30 आलं तर 45 मायनस हे 15 केलं की ते 30 राहिलं. मग मी इथून एक लाईन ड्रॉ करतो, 30 पर्यंत येईल ती. ओके, आणि त्याच्यानंतर परत इकडं तिथून पुढे स्ट्रेट लाईनच आहे. आणि तिथून परत हे 15 मिलीमीटर डाऊनवर्ड डिरेक्शनला. ओके, हे कुठलं काढलं? या बाजूचं काढलं फक्त. आता हे राहिले इथलं. इथला बॉक्स याच्यावरतीच आहे. इथून 35, इथून फक्त मला लाईन ओढायची गरज आहे. बरोबर, कारण इथून इथपर्यंत या लाईन वरती आलं आणि हे जे आहे ते या लाईन वरती येत आहे. बरोबर आहे. म्हणून याची हाईट किती आहे एवढ्याची? 15 मिलीमीटर. 15 मिलीमीटर आहे. म्हणून मी या बाजूने 15 मिलीमीटर वरती जातो इथं असा, आणि तिथून या बाजूला जातो. ठीक आहे, हा पोर्शन कव्हर झाला. आता त्याच्या वरचा राहिला. त्याच्या वरच्याची हाईट किती आहे? 15 आहे, आणि विड्थ किती आहे? 35. म्हणजे हा जो राहिलेला पोर्शन आहे इथला हे 15 आणि इथून हे 35. आता हे बाकीचे याच्यावरूनच येते, त्याच्यामुळे डबल लाईन ओढायची गरज नाही. हा आहे फ्रंट व्ह्यू. समजला फ्रंट व्ह्यू? येस सर. Yes, sir. आता बघा, याला मी फ्रंट व्ह्यू असं नाव देतो. याला डायमेन्शन द्यायच्यात बरं का परत आपल्याला. इथं मला देता येत का बघतो, परत देतो तुम्हाला, कारण इथं ॲरो दाखवण्यासाठी काय आहे का बघतो मी अजून. ठीक आहे, जाऊ द्या. ॲरो नंतर डायमेन्शनचं बघू नंतर. आता
ह्याच्यामधून प्रोजेक्शन लाईन घ्यायचे प्रत्येक कॉर्नर मधून. आता हा फ्रंट व्ह्यू आला, हा टॉप व्ह्यू. इथे येणारा साइड व्ह्यू जो आहे तो लेफ्ट हँड साइड व्ह्यू असणार आहे का राईट हँड साइड व्ह्यू असणार आहे? लेफ्ट लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड. करेक्ट, गुड. ठीक आहे, ही लेंथ घेतो मी इथं. ओके, आणि इथं असणारी जी विड्थ आहे, विड्थ किती आहे याची आता? 60. ही काय 60 आपण पहिल्या millimeter. सुरुवातीलाच कॅल्क्युलेट केलेली आहे 60. मग इथून एक लाईन ड्रॉ करतो. या लाईन पासून 60 मिलीमीटरचं डिस्टन्स घेतो, जे 45 पेक्षा थोडंसं लांब असणार आहे, आणि तिथं एक लाईन ड्रॉ करतो, म्हणजे एक बॉक्स क्रिएट होईल. ओके, एक बॉक्स क्रिएट झाला, ज्याच्यामध्ये आता आपला टॉप व्ह्यू बसायला हवा. ठीक आहे, ज्याच्यामध्ये काय बसायला हवा? टॉप व्ह्यू. मग आता टॉप व्ह्यू म्हणजे इथून बघणार ऑब्झर्वर जो आहे तो या बाजूने पाहतोय असा. आता ही पोझिशन आहे ऑब्झर्वरची. मग त्याला काय काय दिसेल इथं? तर मग मी वरून बघतो त्यावेळेला मला हा पोर्शन दिसेल. मी ड्रॉ करतो, तुम्ही फक्त चेक करा का मी काढतो ते बरोबर आहे का. So this is the region which can be observed from the top view. ओके, त्याच्यानंतर हे 35 लिहिलेले जे आहे हे पण इथं दिसेल टॉप व्ह्यू मध्ये. हा पोर्शन दिसेल इथला. Yes, sir. So this will be the visible into the top view. मग हेच आपल्याला इथे ड्रॉ करायचं आहे. सिम्पली फक्त डायमेन्शनली ड्रॉ करायचं आहे. मगाशी आपण विदाउट डायमेन्शन ड्रॉ केलं होतं, आता आपल्याला विथ डायमेन्शन ड्रॉ करायचं आहे. मग मी या पॉइंटला आहे, म्हणजे इथं या ठिकाणी या पॉइंटला आहे. मग या पॉइंट पासून मी चालू करतो ड्रॉ करायला. ही एक लाईन आली. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आलो मी. इथून परत इकडं 60 मिलीमीटर येतो, जे मगाशी मी डिस्टन्स घेतलंय कंपास मध्ये तेवढ्या डिस्टन्सने मिलीमीटरचा डिस्टन्स घेतो कंपास मध्ये, आणि कंपास मध्ये नाही पट्टीने चेक करतो, आणि इथपर्यंत आलो. आता मी या पॉइंटला आलो, बरोबर आहे. आता इथून इकडे परत डिस्टन्स किती आहे? 10 millimeter. हे 10 आहे, म्हणून मी इकडे 10 मिलीमीटर घेतो. किंवा याची प्रोजेक्शन लाईन सुद्धा मिळू शकते आपल्याला 10 ची. मी प्रोजेक्शन लाईन घेतो, मगाशी राहिली होती घ्यायची आपल्याला. या कॉर्नर पॉइंट पासून ही प्रोजेक्शन लाईन आहे, म्हणजे परत परत मोजायची गरज नाही. फक्त प्रोजेक्शन लाईन ह्या व्यवस्थित पॅरलल परपेंडिक्युलर काढायच्या, नाहीतर व्यवस्थित त्या प्रोजेक्शन लाईनच व्यवस्थित जर नसल्या पॅरलल आणि परपेंडिक्युलर, मग मात्र आपली डायग्राम चुकू शकते. या पॉइंट पासून इथपर्यंत, इथून परत आता पाठीमाग किती इथं आलोय मी, इथून इथपर्यंत यायचं म्हणजे किती डिस्टन्स कमी करावं लागेल मला? 40 मिलीमीटर यावं लागेल, कारण या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत यायचं आहे, त्याच्या पुढचं 20 आहे. मग 60 मायनस 20 इट इज 40. अमोल कोरे आता आलेत बघा, अमोल कोरे. अमोल कोरे हा सर. कुठं होता एवढा उशीर? होतो की सर, ते फोन स्विच ऑफ झाले, ह्याच्यावर जॉईन झालोय.
दुसऱ्यावरून जॉईन झाला का? हा. ठीक आहे. मग इथं 40 मिलीमीटर पाठीमागे जायचं. सो दिस इज 40. म्हणजे आता आपण या पॉइंट आलो आणि मग हा मी कर्व कम्प्लीट करतो. इथून कर्व म्हणजे ही लाईन मी किंवा हा जो पोर्शन आपण दाखवलेला आहे टॉप व्ह्यू मधला पहिल्या सुरुवातीचा तो इथं मी कम्प्लीट करतो. ओके. आता त्याच्यानंतर हा रेक्टँगल आणि हा एक रेक्टँगल राहिला. या रेक्टँगलची जी विड्थ आहे किती आहे? विड्थ याची 35. 20. विड्थ 20. विड्थ 20 आणि लेंथ आहे 35. 35. ओके. सो विड्थ हिअर इथं आपण घेऊ विड्थ इथून इथपर्यंत 20 आणि परत हे इकडं 35. त्याच्यानंतर त्याच्या खाली पण तसंच 20 आणि हे 35. सो दिस इज टॉप व्ह्यू. समजला टॉप व्ह्यू? Yes, sir. Yes, sir. ओके. आता साइड व्ह्यू. आता साइड व्ह्यू साठी मागाशी जसे आपण प्रोजेक्शन लाईन घेतल्या तसं फ्रंट व्ह्यू मधून आपण हाईट घेणार आहे आणि टॉप व्ह्यू मधून विड्थ घेणार आहे. याच्या प्रत्येक कॉर्नर मधून मी प्रोजेक्शन लाईन्स घेतो. प्रत्येक पॉइंट मधून घेतो म्हणजे मला तिथं सोपं जात आहे ड्रॉइंग काढण्यासाठी. साइड व्ह्यू मध्ये तुम्हाला जास्त एवढे इमॅजिनेशन करावं लागत नाही. ऍक्च्युली सगळे प्रोजेक्शन लाईन असतात पण मुलं बऱ्याच वेळा साइड व्ह्यू मध्येच गोंधळतात. ओके. त्याच्यानंतर इथं एक 45 डिग्रीची एक लाईन ड्रॉ करतो ज्याच्यावरती याच्यामधून लाईन घेतो मी. त्याच्यानंतर वरती इन अपवर्ड डायरेक्शन. त्याच्यानंतर ही प्रोजेक्शन लाईन then this one is ओके. ह्या प्रोजेक्शन लाईन्स घेतल्या मी सगळ्या. आता साइड व्ह्यू काढायचा जर असेल तर ऑब्झर्वर हा या बाजूला येतो असा आणि या बाजूने जे काय व्हिजिबल असेल ते आपल्याला तिथं ड्रॉ करायचं आहे. मग आता जो रिमेनिंग पोर्शन आहे याच्यामधला तो म्हणजे हा या ठिकाणी आपल्याला साइड व्ह्यू मध्ये दिसेल. बरोबर आहे का? बघा बरं का. So this is the portion which is visible into the ह्या डायग्राम अशा डायग्राम आहेत
की ज्याच्यामध्ये इनव्हिजिबल पोर्शन आपल्याला कुठं दाखवावं लागत नाहीत, अशा डायग्रामच आहे त्या. आणि त्याच्यानंतर हा एक पोर्शन आहे जो आपल्याला आता याच्यामध्ये दिसेल. करेक्ट. 2 तास झाले की आता अजून नको बस. ओके, हाच पोर्शन दिसेल ना आपल्याला साइड व्ह्यू मध्ये. येस सर. ओके, मग आता आपण हा काढायला चालू करू. या बाजूने दिसतोय. पहिल्यांदा मी ह्या स्टेप्स कंप्लीट करतो ज्या इथं आपल्याला ऑलरेडी मिळालेले आहेत बघा प्रोजेक्शन लाईन मध्ये स्टेप्स. फक्त त्या आपल्याला परत एकदा डार्क करायच्या आहेत. या पॉइंटला मी इथं आलो म्हणजेच हा पॉइंट आहे. मग याच्यापासून स्ट्रेट डाऊनवर्ड डिरेक्शनला इथपर्यंत ठीक आहे, 45 मिलीमीटर. त्याच्यानंतर इकडं 60, फ्रॉम दिस पॉइंट इट इज 60 हियर. त्याच्यानंतर ही हाईट किती आहे एवढी? 15. 15, किंवा इथं आपल्याला ही 15 मिळालेली आहे ऑलरेडी. सो दिस इज 15. त्याच्यानंतर इथून इथपर्यंत 20. त्याच्यानंतर परत हाईट 15. त्याच्यानंतर परत 20. आणि परत अजून इथं हाईट. ओके, आणि हा राहिलेला पोर्शन आहे इथून हा असा स्ट्रेट काढून इथं काढला की तो कम्प्लीट होतो. म्हणजे इथून इथपर्यंत, देन दिस इज द रिमेनिंग. ओके, बघा तिथं दिसतंय. इथं जे आपण जे साइड व्ह्यू मध्ये दिसतंय तेच इथं आपण फक्त साइड व्ह्यू मध्ये घेतलेलं आहे. सो दिस व्ह्यू इज द लेफ्ट हँड साइड व्ह्यू. ओके, अँड दिस वन इज द टॉप व्ह्यू. समजलं इथपर्यंत? Yes, sir. ओके, सो Yes, दिस sir. इज द फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू अँड द साइड व्ह्यू. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहेत? नोटेशन द्यायचे आहेत. हे तुम्ही काढायला चालू करा आता. ही जी डायग्राम आहे ही फ्री हँड काढायची. आयसोमेट्रिक मधली जी आहे ही फ्री हँड काढायची आणि त्याला नाव द्यायची, नोटेशन द्यायचे, सॉरी डायमेन्शन द्यायचे. आणि ही जी डायग्राम आहे ही मात्र पट्टी पेन्सिलचा यूज करून ऍक्युरेटली ड्रॉ करायची विथ डायमेन्शन. आता इथं ॲरो देता येतात का पाहतो मी आणि त्याला डायमेन्शन देतो. जर नसतील देता येत तर तुम्ही द्या. डायमेन्शन देण्याचे काही नियम आहेत ते मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीला लिहून दिलेत. बरोबर आहे की बाबा डायमेन्शन हे याच्यापासून 8 ते 10 मिलीमीटर लांब असावं. 2 डायमेन्शन मधलं अंतर ही तसंच असावं. 3 व्ह्यू मध्ये एक डायमेन्शन एकदाच दिसलं पाहिजे. म्हणजे असे बरेचसे नियम मी त्यावेळेला डायमेन्शनिंगच्या वेळेला लिहून दिले होते.
कंप्लीट झाल्यानंतर सांगा मला, मेसेज टाका नाहीतर चॅट बॉक्स मध्ये. केरकल एक डायग्राम मध्ये लाईन राहिली साइड व्ह्यू मध्ये. हे बघा येस सर, इथली. काढली ती. हा हा. सर, काढली ती. हा, आणि प्रोजेक्शन लाईन जरा स्ट्रेट काढा, थोड्या वाकड्या तिकडे यायला लागलं. डायमेन्शन पहिल्यांदा तर एक्स हा वाय लाईनच पॅरल आली नव्हती, त्यामुळे त्याच्या हिशोबाने सगळ्या काढलेत परत. हा, मग त्याच्याबरोबर त्या सगळ्यात चुकल्या मग बाकीच्या पण. चालते, पुढच्या वेळेला लक्ष द्या आणि डायमेन्शन द्या सगळ्यांना. ओके सर. बाकी चांगलं काढलंय, म्हणजे प्रोजेक्शन लाईन एकदम फेंट आहेत, डायग्राम बरोबर त्यातून उठून दिसते. ठीक आहे, ओके.
झाली काढायची? हॅलो. Yes, sir. Yes, sir. ओके, सो विथ दिस वी विल स्टॉप हिअर. इथं मी डायमेन्शन दिलेले नाहीत, सगळ्यांनी डायमेन्शन द्या. कसे डायमेन्शन द्यायचे ते सांगितलेलं आहे. इथं डायग्राम साठी लाईन काढण्याची सोय नाही व्यवस्थित, म्हणून मी डायमेन्शन दिलेले नाहीत. नेक्स्ट डायग्राम मध्ये बघू आपण काय करता येतंय का. तर सगळ्यात महत्वाची म्हणजे प्रोसेस तुम्हाला समजणं गरजेचं आहे, ती याच्यामध्ये मला सांगायची होती. ती बऱ्यापैकी तुम्हाला समजली असेल. जसं आपण प्रॉब्लेम घेत जाऊ तसं अजून क्लिअर होत जाईल. ओके, so we'll stop here. Please put your roll number into the chat box. जे डिफॉल्टर मध्ये लिस्ट आहेत, नंबर आहेत, त्यांनी अंडरटेकिंग द्यायचं आहे इथं कॉलेजवरती येऊन. रोल नंबर 5, रोल नंबर 43, 67 अँड 68. त्या अंडरटेकिंग वरती तुम्ही अब्सेंट होता असं अंडरटेकिंग एवढं, म्हणजे जे काय असेल तुमचं कारण असेल तर त्यात कारण लिहायचं का अब्सेंट होता ते, आणि इथून पुढे आम्ही अब्सेंट राहणार नाही. त्याच्यासाठी तुमची आणि तुमच्या पालकांची दोघांचीही साईन असणं त्या अंडरटेकिंग वरती गरजेचं आहे. आणि जे 4 डिफॉल्टर झालेले आहेत त्यांना सूचना महत्वाची, तुम्ही आता डिफॉल्टर मध्ये येऊ नये याची खबरदारी घ्या. झाले? सगळ्यांनी टाकले रोल नंबर? डू इट फास्ट. ओके, आय विल एंड मीटिंग नाव. मी आता मीटिंग बंद करेन. Thank you all of you.